शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारी आणि शिक्षण क्षेत्राबरोबरच कृषी, बांधकाम, हॉटेल, सहकार अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष तथा कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांचा 61 सोहळा मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी कदमवाडी येथील डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर दुपारी 3:30 वाजता होत आहे। या समारंभाला नोबेल शांतता पुरस्कार विजेते डॉक्टर कैलाश सत्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। तसेच खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांची उपस्थिती लाभणार आहे। दूरदृष्टी आव्हान पेलणारे संयमी सारथ्य डॉक्टर संजय डी. पाटील यांना 61व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। मराठवाडा या विभागातून हंगामी स्थलांतरित वीटभट्टी व ऊसतोड मजूर कामानिमित्त स्थलांतरित झालेले आहेत। अवनी संस्थेमार्फत या मजुरांच्या करिता विविध उपक्रम घेतले जातात। तसेच त्यांच्या बालकांच्या शिक्षणाची व्यवस्था केली जाते। वाखरे, खुपिरे, कुडित्रे, साबळेवाडी, जाधववाडी, बावडा व तावडे हॉटेल या परिसरातील वीटभट्टी ऊसतोड मजूर श्रमजीवी संघटना यांची दोनोडे येथे अवनी संस्थेमार्फत हक्क परिषद संपन्न झाली। या हक्क परिषदेमध्ये 65 मजूर सहभागी झाले होते। हक्क परिषदेची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। हक्क परिषदेचे मार्गदर्शन अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी केले। यामध्ये प्रामुख्याने स्थलांतरित मजूर यांना पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालय, आरोग्याच्या सुविधा या अपूर्ण मिळत आहेत। तसेच मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होत आहे। कारखाना कार्यस्थळावर भौतिक सुविधांचा अभाव आहे। याकरिता वीटभट्टी मजुराचे कल्याणकारी मंडळ स्थापन होणे गरजेचे आहे। या कल्याणकारी मंडळाकरिता मजुरांनी एकत्र येऊन आपल्याला लढा उभारला पाहिजे। यासाठी चळवळ उभी केली पाहिजे, असे उद्गार हक्क परिषदेच्या दरम्यान अनुराधा भोसले यांनी काढले। मजूर हक्क परिषदेमध्ये ठराव करण्यात आले। यामध्ये ऊसतोड कामगार कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी त्वरित करावी। 4 ते 6 वयोगटातील बालकांना स्थलांतरित ठिकाणी अंगणवाडीची सोय, पोषण आहार सहित करण्यात यावी। शिक्षण हमी कार्ड स्थलांतर होताना प्रत्येक बालकांना शिक्षण विभागाने देण्यात यावे। 7 ते 14 वयोगटातील स्थलांतरित बालकांना शिक्षण हक्क कायद्यानुसार त्वरित शाळेत दाखल करून घेतले पाहिजे। वीटभट्टी व ऊसतोड मजुरांना त्यांच्या कामाप्रमाणे दाम व किमान वेतन मिळाले पाहिजे। तसेच मुलीचे लग्न 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर केले जाईल, असे विविध ठराव करण्यात आले। या ठरावाचे वाचन ऊसतोड मजूर श्यामल डोईफोडे यांनी केले। यावेळी मजूर यांनी आपल्या समस्या मांडल्या। तसेच लढा आमच्या हक्काचा, माणूस म्हणून जगण्याचा अशा घोषणा देण्यात आल्या। आपल्या हक्कासाठी विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्याचे मजुरांनी ठरवले आहे। या हक्क परिषदेचे संयोजन साताप मोहिते, अमर कांबळे, रवी कुराडे, वैशाली कांबळे, अंजली कांबळे, जयश्री कांबळे, शिल्पा भास्कर, अश्विनी खोत, करुणा आठवले व अश्विनी शिंदे यांनी केले। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।